माफ करा रसिक मित्रांनो, माफ करा. आपल्याला बराच वेळ ताटकळत बसावं लागलं याची जाणीव आहे मला. माफ करा. माझा अगदी नाईलाज झाला. खरं म्हणजे बक्तशीरपणा हा आमच्या अंगामध्ये अगदी नाटका इतकाच भिनलेला आहे. तुम्हाला ठाऊक असेल, आमच्या कंपनीची शिस्त अशी की तिसरी घंटा 9 वाजता व्हायची, म्हणजे बरोबर 9 वाजता. 21 वर्ष आमच्या कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60 61 मिनिट त्या पडद्यानं कधीही वर जाताना घड्याळामध्ये पाय घड्याळ कुठे गेलं? घड्याळ घड्याळ गणपतराव जोशांनी हे घड्याळ माझ्या हातावर बांधलं होतं. नागपूरला आमच्या हॅमलेटचा गौरव झाला तेव्हा सतत आपलं सोबत बाळगावं लागतं. मनामध्ये एक समजूत रुतून बसली. जोपर्यंत हे घड्याळ चालू आहे तोपर्यंत हे सारं काही चालू आहे. मान्य 15 मिनिटं उशीर झालाय. ठीक आहे. आजपर्यंत आपण मला सांभाळून घेतलं, तसंच आजही घ्याल असा मला विश्वास वाटतो. तर रसिक मित्रांनो, नाही म्हणजे आमच्या नारायणरावांप्रमाणे मी आपल्याला अन्नदाते, मायबाप वगैरे वगैरे काहीही म्हणणार नाही. नारायणरावांच्या लढीवाळ प्रतिमेला ते साजून दिसे. नारायणराव बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व घटना. फुटलाईटच्या प्रकाशामध्ये उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदणं. आमच्यासारखे नट म्हणजे खडकासारखे ओबड धोबड आणि पावसाळी ढगांप्रमाणे गडगडणारे. आमची अशी सलगी आपल्याला फारशी पसंत पडायची नाही. पण माफ करा, मला देखील अति नम्र होणं आवडत नाही. अहो, आपण माझ्यावर प्रेम केलं, पण ते प्रेम तुम्ही माझ्या कटोऱ्यामध्ये भिक्षा म्हणून घातलंय का? नाही. 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून मी जिंकले. गणपतराव बेलवलकर फार अहंकारी माणूस आहे हो, असं लोक म्हणतात. म्हणू देत. वयाच्या 15व्या वर्षी घराच्या 4ही भिंती 4ही बाजूला कोसळून पडल्या. वरती आकाशाचं छप्पर दिसायला लागलं. सराई नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होता आकाश. आणि त्या अदृश्यातूनच कुणीतरी गुराख्यासारखं मला सतत हाकारत होता. कधी अंजारून गोंजारून, तर कधी चापकाचे फटकारे मारून. या जळत्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचंय ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी हुजऱ्याची ती शिंदेशाही पगडी घालून रंगमंचावर प्रवेश केला. तर पुढचा सारा तपशील सांगत नाही, तसं मला फारसं आठवतही नाही. पण एवढं मात्र खरं की मी किनारा गाठला. गणपतरावांची शाबासकी मिळवली, लोकमान्यांचे आशीर्वाद मिळवले, आपल्यासारख्या रसिकांचं प्रेम मिळवलं. नटाला जे हवं असतं ते सारं ह्या गणपतराव बेलवलकरांनी मिळवलंय. आता ह्या संतोषाला कधी अहंकाराची धार आली तर मात्र तुम्ही मला क्षमा करायला हवी. क्षमा करायला. पण खरं सांगू मित्रांनो, म्हातारपणामध्ये थोडासा अहंकार हवा माणसाजवळ. भोवतालची पोकळी जरा भरून काढता येते. अहो, परवा कुठेतरी बसने प्रवासाला निघालो. तेवढ्या गर्दीतून येऊन त्या कंडक्टरने आमचे दोन्ही हात धरले आणि आमचं हे गाठोडं अगदी काळजीपूर्वक बसमध्ये सीटवर नेऊन पोहोचवलं. आणि जाताना म्हणतो कसा फिरंदर, अहो आपण आप्पासाहेब बेलवलकर, मला समजलं नाही बरं का अगोदर. अशीही माणसं भेटतात.
फरफटणाऱ्या पायाचं, अडखळणाऱ्या जिभेचं, थरथरणाऱ्या हाताचं जरा वेळ विस्मरण होतं. म्हातारपणाच्या पोकळीत अहंकाराची घंटा घणघणते आणि सांगते, अरे तूही कुणीतरी आहेस. पण खरं सांगू मित्रांनो, तुमच्या चरणी मात्र मी लीन आहे. लाचार नाही, पण लीन आहे. याच ठिकाणी पाहिले मी माझी पंढरी आणि माझी काशी. आपणच माझा पुतळा घडवला. ही संतोषाची जहागीर आपणच मला दिली. आणि आज तर आपण आपल्या प्रेमाची अगदी बरीचशी वाह केली. मला अडगळीतून पुन्हा बाहेर काढलं आणि त्या सत्काराच्या निमित्तानं ही 3 चांदाची सरदारकी आपण मला बहाल केली. गळ्यात पुष्पहाराची प्रचंड रास घातली. नटसम्राट या पदवीनं माझा गौरव केला आणि 40,000ची ही भरभक्कम थैली तुम्ही माझ्या हातात दिली. सफल आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल. मला मिळालंय ते, मला मिळालंय ते. 2 पोरीच्या रूपानं जेव्हा सारं जग सापासारखं उलटलं, तेव्हा राजा लियर काय म्हणाला होता? हे स्वर्गस्थ शक्तीनो, त्या खडकाची अभेद देता माझ्या मनाला. मला हवा हे सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा उभा राहिला. हे दैवतानो, आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेच. जर तुम्हीच ओतलं असेल कृतज्ञतेचं जहर या कार्ट्यांच्या काळजामध्ये, तर करू नका निदान माझी कुचेष्टा तरी मला लाचार करून त्यांच्या समोर. पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जस्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्राणी आसवांच्या थेंबात. हे बेमुरबत सटव्यानो, तुम्हाला वाटत असेल मी रडेन, पण नाही. मी घेईन असा अघोरी सूड तुम्हा दोघींचाही की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा. मला आज न कळणाऱ्या त्या कृत्यानं तुम्हाला वाटत असेल मी रडेन, पण नाही. कारण असलं तरी नाही, मी रडणार नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्त्रावधी चिंधड्या अश्रूंचा एक थेंब ओघळण्यापूर्वी. विदूषका, मी भ्रमिष्ठ होईल. मी भ्रमिष्ठ होईल. मी भ्रमिष्ठ होईल. भ्रमिष्ठ होईल. मी आमच्या वासुदेवराव केळकरांना म्हटलं, वासुदेवराव म्हणजे शेक्सपियरचे महाअभिमानी आणि व्यासंगी. मी म्हटलं, प्रोफेसर साहेब, अहो तुमचा हा शेक्सपियर नाटककार नाही, नुसता सैतान आहे, सैतान. दुःखांची लागवड करणारा. वासुदेवराव फक्त हसले आणि म्हणाले, समजेल. पुढे मला समजलं देखील. लियरची भूमिका करताना अनेक म्हाताऱ्यांचे चेहरे, भकाश चेहरे मला दिसायचे. ते रडत नव्हते, रडायची ती तरणी ताठी मंडळी. हे म्हातारे नुसते जागच्या जागी फुटत होते वरवंट्या खाली घातल्याप्रमाणे. आणि त्यांच्या त्या फुटक्या नजरेतून निर्माण होणारी भयाची जळमट स्टेजवर येऊन माझ्या शरीरात शिरायचा प्रयत्न करत. 1000 माझ्यात शिरत होते आणि मी हजारात शिरत होते. हे कसब सैतानाचं नाही, देवाचंही नाही, फक्त नाटककाराचं आहे. नाटककाराचं. पण खरं सांगू दोस्तांनो, हो दुःखाप्रमाणे सुखाचा बोजा देखील आता या म्हाताऱ्या मस्तकाला सहन होत नाही. आणि म्हणूनच मी माझं सुख, माझं समाधान वाटून टाकायचं ठरवलंय माझ्या 2 कुटुंबामध्ये. माझं सुख, माझं समाधान, माझा सन्मान, माझी सारी मालमत्ता, आज मिळालेली ही रक्कम सार नाही. असं कसं म्हणता आप्पासाहेब आपण?
वकील साहेब आपण हो अप्पासाहेब, आजकाल कुणाचा आणि कशाचाही भरोसा नाही, त्यामुळे आपण असं काही करू नये असं मला वाटतं. शंका घ्यायचं काही कारण नाही वकील साहेब. अहो या स्वडाच्या खांद्या आहेत त्या. फार गोड गुणी आणि सालस पोर आहे बरं का माझी. तरी पण अप्पासाहेब, मला असं वाटतंय आपण एकदा विचार करायला हवा. मी सांगितलं त्यात एका अक्षराचाही फरक केलेला मला चालायचा नाही. मी सांगितलंय त्याप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे. मी जाऊ शकता. ठीक आहे अप्पासाहेब, आपण जसं म्हणाल तसंच करू. नमस्कार, येतो मी. हे वकील म्हणजे सगळे संशयाबादचे रहिवाशी. आमचे गडकरी मास्तर त्यांना शंकासूर म्हणतात, ते उगाच नाही. पण माझी पोरं म्हणजे मोगऱ्याच्या कळ्यात बरं का नुसत्या. आणि मी त्यांना वाढवलंय देखील फुलासारखंच. आता केल्या सवरल्याचं खरं म्हणजे बापाने बोलू नये, पण तुम्हाला म्हणून सांगतो, मी रुपयाच्या अंघोळी घातल्यात त्यांना. अर्ध आयुष्य गेल्यावर 4 पैसे कन्वटीला लागले आणि त्याच वेळी या पोरांनी घराचं गोकुळ. आमची बायको मी सरकार म्हणतो त्यांना. अहो ते एक वेगळंच प्रकरण आहे. नाटकाचा प्रयोग संपल्यावर मीठ मोहऱ्यांनी माझी दृष्ट काढीत असे, अगदी साठीत शिरल्यावर सुद्धा. प्रयोग संपल्यावर सकाळी सकाळी माझं जेवण, तर हिचं जेवण माझ्याही नंतर. उपास तापास तर अशी करते म्हणाल की बाई जिवंत कशी राहते याच नंबर वाटत. लग्नाच्या जुगारखान्यामध्ये अशी बाई हाती लागणं खरंच भाग्य बरं का आमचं. नाटकाच्या पडत्या काळामध्ये काही दिवस वनवास पत्करावा लागला आम्हा दोघांनाही. पण पोरांची मात्र कधीही आबाळ झाली नाही. आणि त्यांनीही चीज केलं बरं का शेवटी. नाही तर नटाची पोरं कंपनीच्या हार्मोनियम प्रमाणे रस्त्यावर यायची. आमच्या त्या सदाशिवरावांचं काय झालं, 4 पोरं 4 दिशेला निघून गेली उधळलेल्या बैलासारखी. पण आमचा नंदा आणि नली मात्र, नंदा ए नंदा, अहो सून जावई अशी मिळाली आहेत म्हणाल की जसे काय आमच्या अन्नामध्ये उमललेली फुलं आहेत ती. ही पोरं आजूबाजूला बसली ना की अगदी रामपंचायत घडल्यासारखं वाटतं. नमस्कार करतो. आशीर्वाद आशीर्वाद. मित्र हो, हा आमचा नंदा MA झालाय गदडा. एमए नाही हो अप्पा, एमकॉम. M.Com? अरे अशी ही काही पदवी असते हे तुझ्या अडाणी बापाला ठाऊक नव्हतं. हा सर, हा M.Com झालाय. कोर्टातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये हुद्देदार आहे. हा कोणती कंपनी आहे सांगू? फील्ड वॉकर कॅरेन वस्की तेजपाल अँड कंपनी. आता म्हणून दाखवा. अरे बाबा, नकला पाठ करायचे दिवस आता राहिले नाही. 1000दा सांगितलं तरी हे लोक रिकामच. हा तर हा त्या इत्यादी इत्यादी कंपनीचा मॅनेजर मध्यंतरी 4 महिने कंपनीच्या कामासाठी चीनलाही जाऊन आला. चीन? चीन नव्हे हो अप्पा, मलेशिया. मलेशिया? जाऊ दे रे बाबा, ते चीन काय मलेशिया काय. एकदा आपला तो बंगाल ओलांडला ना की सगळीकडे पिवळा रंग आणि पसकी नाक आणि बारीक डोळे. आता तिथे जाऊन यानं कंपनीचं काय कल्याण केलं असेल देव जाणे. पण परत आल्यापासून सारखा पडती मात्र घेतोय. हो आता 1000च्याही पुढे गेलाय. हा पण एवढा मोठा झाला पण बिचारा शेफारला नाही, उठला मातला नाही. आणखी उठल्या सुटल्या आमच्या पायावर डोकं ठेवत असतो. पुरे 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 बाबा पुरे. अरे पंढरपूरच्या विठोबाप्रमाणे आमच्याही पायाचं पार शिजून शिजून वाटोळं होईल. आणखी काही वर्ष हे गाठोडं उचलायचंय बरं का त्यांना. पण तुला एक सांगून ठेवतो बरं का नंदा. नंदा बेटा, आम्ही आज आहोत, उद्या नाही. पण कुणाला तरी नमस्कार करायची ही सवय मात्र कायम ठेव बरं बेटा.
वा. अरे ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ती माणसं अभागी. आणि जागा असून ज्यांना नमस्कार करायचा धीर होत नाही ती निव्वळ कपाळ करंटी. अमृताशी ही पैजा जिंकेल अशी ही चीज आहे बघा नंदा. हा अरे हा नमस्कारावर ना आठवण झाली. हा कांचनगडच्या मोहनेचा पहिला प्रयोग होता पुण्याच्या किर्लोस्कर थिएटर मध्ये. अरे वा. पगडी उपरण्याचं पुढं होतं तेव्हा. हा. सैतानासमोर परीक्षा द्यावी पण त्या पुणेरी प्रेक्षकासमोर नको रे बाबा असा दबदबा होता सोयीकडे. वा. पडद्यावर जायची वेळ झाली. जीव भयंकर धास्तावून गेला होता माझा. वाटलं हे आपलं कामच नव्हे आकाश कोसळून पडणार आज आपल्यावर. आणि एवढी मोठी भूमिका नंदा मी देखील प्रथमच करत होतो बघ. असं हा मग काय केलं तुम्ही? अरे तेवढ्यात काकासाहेब आत आले. पुढे झालो आणि पायाला घट्ट मिठी मारली. 2 मिनिटं त्यांनी आशीर्वाद दिला ओठातल्या ओठातच. पण दशदिशातून सदाशिवाच्या डमरू सारखा तो आवाज माझ्या कानावर आला. साऱ्या भयाचा निसरा झाला. अमृताचे घडे प्यालो. अंतर्बाह्य प्रकाशात निथळून गेलो. स्टेजवर पाऊल टाकताच आकाशाला हात घातला आणि एक एक नक्षत्र प्रेक्षकासमोर फेकायला सुरुवात केली. वा. स्टेजवरचा प्रतापराव 1000 प्रेक्षकांच्या काळजात जाऊन दाखल झाला. आप्पा बेलवलकराला आपला दिवा सापडला. शागिर्दांच्या दुनियेतून कलावंतांच्या राजसभेत आलो. हा होता नमस्काराचा प्रभाव. नमस्कार करतो आपण. अरे बस झालं बाबा बस झालं. नमस्कार करत जा म्हटलं म्हणजे तेवढंच करत बसायचं नाही. हा साठी 6 माशी कुणाला नमस्कार करायला लाज वाटू देऊ नकोस एवढंच महत्वाचं. वा. बाकी सांगितलं ते फारसं लक्षात ठेवायचं नाही. अरे आमची नटांची जमात वेगळी तिचे कायदेही वेगळे. नटांना रोज रात्री परीक्षेला बसावं लागतं सारं इरेला घालून. बरोबर. तेव्हा आमच्या ह्या दुनियेत नमस्कार आशीर्वाद पूजा अर्चा ताईत गंडे दोरे अशा भाविक प्रकरणा वाचून भागत नाही. तेव्हा मित्र हो हा आमचा नंदा. आणि तुझी बायको कुठे रे? आहे ना शर्व. सुनबाई अ सुनबाई. तर ही याची बायको शारदा. मोठे गोड आणि दिलदार पोरगे. पारिजातकाचं झाड आहे नुसतं. नमस्कार करते अप्पा. आशीर्वाद आशीर्वाद शतायुष्य हो बेटा. आणि लवकरच 2-3 बछडी दे आम्हाला आमची मिशी ओढायला. अगं लाजू नकोस अशी लाजू नकोस. हिचं शारदा हे नाव सासरे ठेवलंय नवऱ्यानं नाही. आता तिला फारसं आवडलं नाहीये ते पण करते काय बिचारी. अल्लादीनच्या दिव्यातून बाहेर पडलेल्या राक्षसासारखा 11 विक्राळ सासरा कपाळी आलाय तेव्हा सहन करते बिचारी. ईश्वर, काहीतरीच काय बोलावं हे. अहो आपणा सर्वांची आवड तीच माझी आवड. झाला का निकाल? अहो महाबळेश्वरी मधाची बुधली आहे नुसती. अशी पावलो पावली गोड बोलून जीव घेणारी आणि कडे कपारीमध्ये उड्या मारणारी आमची ती बकरी कुठे आहे? नले ए नले. आज माझ्या आयुष्यातला महान आनंदाचा दिवस आहे. आज मला माझी सारे माणसं जवळ हवी आहेत. नले ए काटे. काय ग नवऱ्यानं धरून ठेवलं होतं का? म्हणतच का आईला मदत करीत होते. हे आमचं कन्या रत्न आमच्या शिबिरात आली की नली या नावानं वापरते आणि नवऱ्याच्या छावणीत गेली की सौ कालिंदी कारलेकर केअर ऑफ सुधाकर कारलेकर डेप्युटी इंजिनियर नाशिक डिव्हिजन. नमस्कार करते अप्पा. आशीर्वाद आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. अष्टपुत्र नको नको गडे नको. नको? अरे हो 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 विसरलो बरं का मी. हो पूर्वी ह्या खात्याचा कारभार स्वर्गातून चालत असे आता दिल्लीतून चालतोय. हा त्याने मनाई केली ना अष्टपुत्रांना.
तेव्हा तुझ्या मनामध्ये असेल तसं घडो, हा आशीर्वाद आहे पोरी माझा. अहो या पोरीनं BA पर्यंत कधीही पहिला वर्ग सोडला नाही आणि एका मोठ्या इंजिनियरशी लग्न करून तिथे देखील पहिल्या नंबरात पसार झाली. नाशिककडच्या एका मोठ्या धरणावरती नेमणूक झाली आमच्या जामातांची. आहेत का जावई? या या जावई या. आशीर्वाद. जावई तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी जर्मनीला जायचंय. आलंय कानावर माझ्या. विचार आहे अप्पासाहेब, कितपत जमतंय तेवढं पाहायचंय. अहो जमेल, सारं काही जमेल. जिथे सासरा आहे तिथे मार्ग आहे. तर तुम्हाला जर्मनीला जायचंय आणि ह्या कबुतराच्या जोडप्याला मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचा नवा कोरा फ्लॅट घ्यायचाय. त्याच बाबतीमध्ये मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी इथं आलोय. पण आमची गृहलक्ष्मी कुठे आहे? सरकार, ओ सरकार, आठवण आहे ना? तिचं नाव कावेरी, पण आम्ही तिला ह्याच नावानं हाक मारतो. सरकार. आई, हे आई. काय ग, तू काय सूत्रधाराची बायको आहेस का? यायला एवढा उशीर करतेस ती? काय काम आहे माझं? चुलीवर तवा तापलाय तिकडे. 50 वर्ष तुम्ही तापलेल्या तव्याबरोबरच तर संसार केला. उरलेल्या वेळात माझ्या बरोबर. काहीतरीच बोलायचंय. कसलं काम आहे एवढं? सगळा स्वयंपाक अटकायला हवा, 4 माणसं जेवायला यायचे आज. अगं आई, पण आचार्य आहेत ना आपल्याकडे, ते सारं पाहून घेतील. तू कशाला उगीच त्रास करून घेते? नाही तर काय. हे पहा नंद्या, तुझ्या आईसारख्या बायकांना स्वतः केल्याशिवाय समाधान लाभत नाही. अरे आचार्य म्हणजे फक्त प्रॉम्प्टर सारखे आडलं नडलं तर पुढं नेणारे. तर सरकार 5 मिनिटं थांबा. ठीक आहे. आजपर्यंत कुठल्याही व्यवहारामध्ये आम्ही तुमची संमती मागितलेली नाही आणि हवं नको असे शब्द तुमच्याही तोंडून कधीही कानावर आलेले नाही. हे काय चालवले आज बोलतस? हवं नको म्हटलं नाही, यात काय कौतुक केलं मी? अहो, मला जे हवं होतं ते सारं काही मिळालं, अगदी शिगोशिक भरून. आणि जे मिळालं नसेल ते हवं होतं इथे कुणाला, ते मिळावं अशी कल्पनाही आली नाही मनामध्ये कधी माझ्या. शाबाश, एवढं मोठं भाषण तू पहिल्यांदाच केलंस बरं का माझ्यासमोर. अहो आमचे एक नाटककार म्हणायचे, वय वाढलं की पुरुषांची पोट आणि बायकांच्या जिभा सुकायला लागतात. तेव्हा बरो, मी आता म्हातारा झालोय. 2रा अंक संपून गेलाय आणि 3ऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. दिवसानं मी आता शेवटच्या भरत वाक्याकडे प्रवास करतोय. परमेश्वर नावाच्या नाटककाराला हे नाटक केव्हा आणि कसं संपवावं वाटेल याचा काही नेम नाही. तेव्हा आज जे काही आहे ते मी वाटून टाकायचं ठरवलंय माझ्या 2 कोकरांमध्ये. या ओझ्यातून मला मोकळं व्हायचंय. 10,000 रुपये ज्यांच्या संबंधी मला आदर आहे अशा संस्थांना आणि त्यांच्या कार्यांना मी नजर केली आहे. बाकीची सारी मालमत्ता आज मिळालेल्या ह्या रकमेसह मी समप्रमाणात माझ्या 2 कोकरांच्या स्वाधीन करायचं ठरवलंय. अप्पा, ईश्वर, एवढ्यासाठीच का मला बोलवलं इथे? जाते मी, भात करपून जाईल तिकडे. अगं थांब थोडा वेळ. मला सांग, तुझी संमती आहे ना? अहो नसायला काय झालं? तुम्ही कराल ते मला प्रमाण आहे. ताटात काय आणि वाटीत काय फरक पडायचा? आई, हे काय बोलताय तुम्ही आज? अप्पा, हे काय चालवलं तुम्ही आज? आताच कशाला निर्माण रवी? आम्हाला काय नको अप्पा, आम्हाला फक्त तुम्ही हवे आहे. पाठीवरती फक्त हात हवाय तुमचा. तुमची माया हवी आहे, बाकी काही नको अप्पा, काही नको. खरंच आप्पा, मला जे सांगायचंय ते शब्दात सांगता नाही येणार मला. पण फार चमत्कारिक आहे हे सगळं, फार चमत्कारिक आहे. माझी शपथ आहे तुम्हाला आप्पा. माझा निर्धार झालाय पोरानो
आणि आप्पा बेलवलकराचा निर्धार म्हणजे दगडावरची रेग आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. मी तुमची संमती मागितलेली नाही, संमती मागितली ती सरकारांची. तुम्हाला फक्त घेण्याचा अधिकार आहे, चर्चा करण्याचा नाही. कोकरानो, अरे सरकाराने सांगितलं तेच खरं आहे. वाटीत आहे ते फक्त ताटात सांडत आहे. त्यासाठी तेवढं कासावीस व्हायचं काय करा. आणि माझी सगळ्यात मोठी मालमत्ता तुम्हीच आहात रे बाळानो, तुम्हीच आहात. तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, पैशाची काळजी मी आयुष्यात कधीच केली नाही. आमचे एक मित्र म्हणायचे, पृथ्वी सूर्याभोवती फिरतच नाही, ती रुपयाच्या नाण्याभोवती फिरते. असेल ही कदाचित, कारण खऱ्या पृथ्वीवर मी फारसा राहिलोच नाही. माझी पृथ्वीच निराळी, कवीच्या प्रतिभेनं निर्माण केलेली, थिएटरच्या अंतराळानं तोलून धरलेली. रुपया आणायचे जमा खर्च आमच्या ह्या जगामध्ये कधीच आले नाही. द्रव्य मिळत होतं तेव्हा हस्ताच्या पावसासारखं अंगावर कोसळत होतं. पाठीमागून हा राजवाड्याचा पडदा देवानं गुंडाळला केव्हा, आणि पाठीमागे जंगलाचा सीन उभा केला केव्हा. हे नाटकाच्या नशेमध्ये काहीच समजलं नाही. पण नटावर प्रेम करणारी लोक देखील नटासारखीच वेडी असतात. अहो, त्यांनीच माझे जमा खर्च सांभाळले, त्यांनीच माझे व्यवहार रडीला लावले. तेव्हा नंदा, दादर पासून पार्ल्यापर्यंत तुम्ही दोघं कुठंतरी एखादा नवा कोरा फ्लॅट शोधायच्या कामाला लागा. आणि जाबाई, नले काय म्हणतात त्याला ते, पासपोर्ट. हा पासपोर्ट का काय म्हणतात ना, तो मिळवायच्या मार्गाला तुम्ही लागा. Yes, तुम्ही म्हणाल तसं आप्पासाहेब. हा, आम्ही काही दिवस नंद्याच्या त्या कोऱ्या फ्लॅटवर राहू आणि काही दिवस नलीच्या टेकडीवरच्या बंगल्यावर. आप्पा, इथे मुंबईत नको. तुम्ही दोघांनी माझ्याकडे राहायला हवं, आणि तेही कायमचं, हो ना? हो मग. मोठी आली शहाणी. सौकालिंदी कारलेकर सणासुदीला येतील तर तुमच्या घरी, एरवी इकडेच आमच्याकडे. काय ग हो मग. म्हणे कायमच. पाहिलं, बेलवलकर नट म्हणून संपला, आता फक्त बाप म्हणून उरलाय. अशा प्रेमाच्या भांडणामध्ये गुरफटलेला. परंतु ह्या सगळ्यांच्या मोबदल्यामध्ये आमची एक मागणी आहे बरं का पोरांनो तुमच्याकडे. मागणी काय ती आप्पा? मागणी म्हणू नका आप्पा, आज्ञा म्हणा आज्ञा. मागणी ही की तुम्हा दोघांच्याही घरामध्ये आम्हाला किमान 2 नातवंड हवीत. काय ग? नक्कीच नंदा, नलू, लक्षात येते ना काय म्हणतात ते? नंतर तुम्ही खुशाल देशाच्या लोकसंख्येची चिंता करा. काय आहे आप्पा? आता जाऊ का मी? सगळ्या स्वयंपाकाचं विंदान होईल तिकडे. अगं थांब थोडा वेळ, आता ही पोरं जाऊ दे. म्हणजे काय? पोरांनो, तुम्हाला आपापले काम आहेत ना रे? हो, हो. जा नंतर जा. हा जावाई, हा, पा. तुम्ही पण चालायला लागा. हा, नले, आई येईपर्यंत स्वयंपाक सांभाळायचं काम तुझ्याकडे. बरं. अहो काय हे बोलतोस? पोरं हसतायत ना तुम्हाला. अगं, हसू दे. प्रेम करायचा मक्ता काही फक्त तरुणांना दिलेला नाही. खाकरत खोकरत का होईना आम्हाला जमत बरं का ते. हसा काकांनो, हसा. तेवढं काम करून. गेली का काटे? अहो काय हे बोलतोस? या वयाला तुम्हाला असं वागणं शोभतं का बरं? कावेरी, व्याख्यान देऊ नकोस. इकडे अशी, काही काळ वेळ. इकडे ये. हं, काय ते? हा पहा, अगो बाई, म्हणजे काय? चंद्रहार आहे, तुझ्यासाठी आणलाय. तिकडेच गेलो होतो समारंभ आटोपल्याबरोबर.
म्हणून तर घरी यायला उशीर झाला. अहो पण मला कशाला हे दागिने, पोरांना द्यायचे ते. पोरांना जे काही द्यायचं ते दिलं कावेरी. हे तुझ्यासाठी. मला आतापर्यंत काही दिलं नाही वाटतं तुम्ही. मी नाही दिलं कावेरी. ज्या जागेवर तू उभी होतीस त्या जागेनं तुला ते दिलं. आज मी तुला पहिल्यांदा काहीतरी देतोय कावेरी. तुझ्यासाठी आज मी पहिल्यांदा बाजारात गेलो. कावेरी, अगं तो सराफ ओळखीचा म्हणून बरं, नाहीतर 5 मिनिटात त्यांना माझा गाढव करून टाकला असता. नेहमी सारखं. हा, बरं, फार भारी किमतीचं दिसतोय ना. एवढ्याच असेल. मला काय कळते, मिरची कोथिंबीरीचे भाव समजतात मला. सांगा ना गडी. 2000चा. 2000? देवा रे, ती एवढी इस्टेट मी गळ्यात घालून बसू? लोक म्हणतील चळ लागलाय म्हातारीला. अगं म्हणू देत, म्हणू देत. घाल पाहू गळ्यात. नको, पोरं येतील एवढ्यात. काय येऊ दे. आता त्या पोरांच्या बापाचं मी काही देणं लागत नाही. हे अशी. किती गोड दिसतेस. नाही ग, कठीण आहे आता. आवडला. ईश्वर, सगळं काही सांगायलाच पाहिजे का? नको, मला समजतंय ते. आता जायला हरकत नाही. ठीक आहे, जाते मी. सरकार. आता काय? नाही म्हणजे माझी ही सारी निर्वानिरो तुम्हाला पसंत आहे ना? पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अहो, आपलीच पोर आहेत ते. पण काय? पण मी म्हणते, आजच एवढी घाई कशाला करायला हवी होती? अहो, माणसं वाईट नसतात, म्हातार पण वाईट असतं. समोरचं वाढलेलं ताट द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये माणसाने कधी. वेडी रे वेडी. तुला काय वाटतं, ही पोरं आपल्याला बाहेर काढतील? अगं काढू देत, काढू देत. पंढरपूरचे बाबा झवेरी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना सांगेन, आई बापाने टाकलेल्या पोरांसाठी तुम्ही एक आश्रम काढलात, तसाच एक आश्रम पोरांनी टाकलेल्या आई बापांसाठी काढा म्हणून. बरं, आता जाऊ का मी? तुमचं टॉनिक घेऊन येते. टॉनिक? माणसाच्या प्रेमासारखं दुसरं टॉनिक नाही कावेरी ह्या जगामध्ये. आणि आज तर मी टॉनिकच्या समुद्रामध्ये पोहतोय. तेव्हा टॉनिक नको, टॉनिक नको कावेरी. मला आज एक कप चहा हवाय, फर्स्ट क्लास तुझ्या हातचा. एक कप चहा फर्स्ट क्लास तुझ्या हातचा. वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी अभिजात मराठी नाटक नटसम्राट. लेखक वा शिरवाडकर, निर्माता डॉक्टर सुधीर शिवणीकर, दिग्दर्शक डॉक्टर मनीष देशपांडे, कलाकार आप्पासाहेब त्रिंबक मगरे, वकील सुमेध पांडे, नंदा प्राध्यापक सुकृत भोसकर, शारदा डॉक्टर भाग्यश्री चिमकोडकर, नलू संगीता श्रीमंत राऊत, सुधाकर अक्षय कानोले, कावेरी अंजली माढेकर, आसाराम अनिल देशपांडे, सुहासिनी उर्फ ठमी सई निरपणे, विठोबा श्रीनिवास गुडसूरकर, मिस्टर कळवणकर डॉक्टर सुधीर शिवणीकर, मिसेस कळवणकर अंबालिका शेटे, शेतकरी गुलाब पावडे, बाई
सुचिता भरगोदेव. प्रेक्षक 1 गणेश भोरे. प्रेक्षक 2 प्रल्हाद घोरबाण व राजाच्या भूमिकेमध्ये डॉक्टर कृष्णानंद पाटील. वरद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी अभिजात मराठी नाटक नटसम्राट नटसम्राट नटसम्राट. अरे माझा चहा आणणार आहे कोणीतरी. हरी चावरी विश्वकपाकरी हरी चावरी विश्वकपाकरी. आसाराम! अरे कोणी आहे का नाही घरात? माझा चहा आणणार आहे कोणीतरी. सरकार हा घ्या चहा. पैसा बी सांगितलं मोठ्याने वडायचं नाही म्हणून. नाही ओरडणार पण सरकार मोठ्या बाई बाजारात गेलेत. प्रत्येक गोष्टीला बाबाला बाई लागते. काय म्हणलंस? काय नाही, घ्या तो चहा लवकर. मोठे साहेब यायची वेळ झाली, त्यांच्यासाठी चहा करायचा मला. हो, बऱ्याच दिवसात कार्टा दिसला सुद्धा नाही मला. त्याची यायची वेळ झाली. तब्येत चांगली नाही रे त्याची. फर्स्ट क्लास आहे, घ्या तो कप इकडे. आणि ठमी आली का रे? आता झाले ताई साहेब. तिला म्हणावं सगळं पाठ आहे, काही सांगायची गरज नाही. अजून बहिरा होत नाही मी. आंधळा व्हायला लागलोय पण बहिरा होत नाही. सृष्टीची ही मेहरबानी कानांना अगदी चिकटून बसले एखाद्या चिरंतन शापासारखी. आजोबा आजोबा. आणि आणि हा एक मधुर उषा, माझी लाडकी ठमी, माझं अडगुल मडगुल सोन्याचं कणगुल. आजोबा आजोबा. अगं ये ये भवानी ये. मी येणारच नाही. जा, कधीच कधीच नाही येणार. खट्याळ मावशे, तू काय स्वतःला मनातील भामिनी समजतेस का ग? येता येता येत नाही म्हणायला. पण का रुसली आमची छबडी? उगीच. उगीच? हो उगीच. कशी फजिती केली का माणसाची. अगं पण भवाने. आजोबा, आमच्या शाळेत की नाही आज एक फार फार मोठी मज्जा झाली. हो, काय मजा झाली. मास्तरीन पळाली तुझी. इश, असं काय बोलता हो आजोबा. आमच्या बाईंना मास्तरी नाही हा म्हणायचं. फार छान आहेत आमच्या बाई. अगं पण ठमे, मजा कसली झाली ते तर सांगशील. माझं नाव ठमी नाही. मग यमी. तेही नाही. तुमच्या कसं लक्षात राहत नाही हो आजोबा. थांबा, मी तुमच्या हातावरच लिहून दाखवते. बर बर, अक्षर चांगलं काढ बर का, मला वाचता आलं पाहिजे. सु हा सी नी, सुहासिनी. बर बर, सुहासिनी बाई. नको नको आजोबा, तुम्ही आपलं मला ठमीच म्हणायचं. पण आजोबा, दुसरं कोणाला सांगायचं नाही हे नाव. अगं नाही सांगणार, पण मजा कसली झाली ते तर सांगशील. फार फार मोठी मज्जा झाली. हा? पण आधी तुम्ही आमचं एक ऐका, मग मी सांगेन. आता काय ऐकू तुझं? सांगू? हा? तुमचा तो नाटकातला मोठा आवाज काढून दाखवा. मला फार मजा वाटते तसं ऐकायला. अगं पण मोठा आवाज काढून दाखवायला तसा काही विषय तर पाहिजे. शिव्या देऊ का तुला? तेवढी एकच गोष्ट मला चटकन आठवते. देऊ? द्या, खूप द्या. मग आमची पण एक अट आहे. आधी तू मला शाळेतली गंमत सांग, मग मी तुला मोठा आवाज काढून दाखवतो. नाही, आधी तुम्ही. नाही, आधी तू. बर, सांगू? हा? आजोबा, आमच्या शाळेत की नाही आज एक कोणीतरी मोठे पाहुणे आले होते. हा. मी कविता म्हणून दाखवली. हो. तेव्हा ते म्हणाले, हा. तुझं नाव काय? हा. मी म्हटलं ठमी.
आजोबा मध्ये बोलायचं नाही बरं. मी म्हटलं माझं नाव सुहासिनी नंदन बेलवलकर. ते म्हटले कोण हे बेलवलकर. मी म्हटलं माझ्या बाबांचे बाबा मोठे नट होते. आणि मग आजोबा हे सांगितल्यावर अशी मज्जा झाली. ते पटकून उठले आणि म्हणाले तू गणपतरावांची नात. मी म्हटलं हो मी नात त्यांची. आणि मग आजोबा ते किती वेळ पाहतच उभे राहिले माझ्याकडे आणि म्हणाले भाग्यान आहेस मुली, तू गणपतरावांना नमस्कार सांग माझा. हा घ्या त्यांचा नमस्कार. अगं पण भवाने होते कोणते? सांगितलं ना आजोबा, मला त्यांचं नाव आठवत नाही म्हणून, पण कोणीतरी फार मोठे होते ते. ते मला म्हणाले की तुझ्या आजोबांकडून मी लहानपणी संदेश घेतला होता, अजून जपून ठेवलाय तो. आणि मग आजोबा ते पाहुणे गेल्यानंतर की नाही सगळ्या मुलींनी माझ्या पाठीवर थापट्या मारून मला अगदी भंडावून सोडलं. मग आहे की नाही मज्जा? आहे आहे खरी, पण तुझी मास्तरीण पळाली असती ना तर मला अधिक आवडलं असतं बघ. शी पुन्हा तेच. आजोबा मलाही संदेश द्या ना तुम्ही. मी संदेश देऊ? हो 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 दिलाच पाहिजे. अगं आपण मी कोण आहे संदेश द्यायला? कृष्णाजी प्रभाकर आहे का राम गणेश आहे? संदेश नाटककारणे द्यायचा असतो पुरी, नटाने नाही. अगं आम्ही फक्त हा माल इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे. मग त्यांना कसा दिला? ते खोटे बोलले वाटतं. अगं तेव्हा गाढ होतो ना मी, आजच्या पेक्षाही मोठा. डोळ्याची देवळं करून कुणी शाळा कॉलेजची पोरं समोर आली की ते तसे खरडून एखादं घणघोर सुभाषित. सारा मामला चोरीचा, करता खाडीलकराचं, क्रियापद गडकऱ्यांचं. मला नाही माहित जा, मला संदेश दिलाच पाहिजे. लोकांना देता आणि आम्हाला तेवढं नाही. अगं पण रक्ते मला आता लिहिता येत नाही ना. हात सिमेंटच्या मिक्सर सारखा थरथर थरथर कापायला लागतो. क काढायला गेलं तर ख निघतो आणि ड काढायला गेलं तर ढ निघेल आणि तुझ्या डोक्यामध्ये उडी मारून बसेल तो. मग लिहू नका, नुसताच सांगा. नुसतं सांगू? हो सांगा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर मी तुमच्याकडे पुन्हा कधीच यायचे नाही आणि आले तरी बोलायचे नाही. ए माये, अशा जीव घेण्या धमक्या देऊ नकोस बरं. तू आली नाहीस ना तर फटकन फुटून जाईल मी एखाद्या फुग्यासारखा. मग बसील आरोळ्या मारत माझे आजोबा माझे आजोबा म्हणून. आजोबा असं बोलायचं नसतं. तुम्ही सांगाल ना संदेश? सांगेन बेटा, सांगेन. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. नाही जामी नाही, नाही जामी नाही, नाही जामी नाही. आमचं सगळं कुठं ऐकलं तुम्ही? आधी मोठा आवाज काढून दाखवा. आधी पापा, नाही आधी आवाज, आधी पापा. आधी आवाज. हरकस, गदडी, भवानी, चोरटी. खबरदार माझ्या मुलीला अशा वेड्या वाकड्या शिव्या घालतात. माझी मुलगी काही रस्त्यावर पडली नाही तिला चोरटी आणि भामटी म्हणायला. अगं पण सुनबाई मी 100दा सांगितलं हो तुम्हाला आजवर, कोणाशी बोलायचं तर जरा शुद्ध बोलत जा. अष्टप्रहर अशी आरडाओरड आणि शिवीगाळ नाही करायची इथं. आई नाही ग, ते शिव्या देत नव्हते मला. मीच सांगितलं होतं आजोबांना की मोठा आवाज काढून दाखवा म्हणून. गप्पा बस, तूही त्यांच्या नादानं वाभरट व्हायला लागलीस. कितीदा सांगितलं तुला इथे यायचं नाही म्हणून? कशाला आलीस इथं तडफडायला? इथे यायचं नाही. अजिबात यायचं नाही, बजावून सांगते. पुन्हा या खोलीत पाय टाकला ना तर डाग देईन तुझ्या पायाला. मोठा आवाज काढायला सांगितलाय म्हणे. त्या आवाजाने डोक्याचे तुकडे पडायला लागलेत माझ्या. डॉक्टरांनी सांगितलंय मला शांतपणानं विश्रांती घ्या. पण हा शांतपणा आणि ही विश्रांती, घरात राहून वनवास झालाय नुसता. उठल्या सुटल्या सगळ्यांना शिव्या घालायच्या. थोडं बिनसला उशीर झाला की आरडाओरड करून घर डोक्यावर घ्यायचं. वेळ यावेळी ती नाटकातली भाषणं म्हणून कान चिटवायचे. शिष्टाचार नाही, सौजन्य नाही, सभ्यता तर नाहीच नाही. अहो हे काय घर आहे का नाटक मंडळीतल्या उड्डाणटाकू लोकांची धर्मशाळा आहे? आपण कोणत्या वस्तीत राहतो? अवतीभोवती कोणाची बिराड आहेत? आपल्या घराची जगातली प्रतिष्ठा काय आहे? कसलाही म्हणून विचारच करायचा नाही. हे ना आता असह्य झालंय मला.
यांना आल्यावर सांगते मला तरी घरात ठेवा नाही तर यांना तरी. आई तू माझ्यावर रागव ग, मला मार हवं तर, पण माझ्या आजोबांवर रागवू नको आई. कुठे आली मला शहाणपणा शिकवायला. तुलाही माझ्यापासून मुद्दाम दूर ओढली आहे त्यांनी. तुझ्यापासून दूर ओढलाय मी? हो हो तुम्ही सगळी वळणं कळतात तुम्हाला. चल ग पुन्हा या खोलीत पाय टाका. आजोबा आजोबा आजोबा. अप्पा, मी काय म्हणतोय ते ऐकणार आहात का? ऐकतोय, मी ऐकतोय. अरे बाप रे. अहो आत्ता 5 मिनिटापूर्वी बेबीला अचपट विचपट शिव्या देत होते आणि पहा ना आपण आलो आणि डोळे मिटून घेतले. नेहमीचीच बतावणी आई. सोनबाई काय हे? तसं नाही सुनबाई, 4 चौघ संपले. आता हिशेब फक्त दोघांचाच उरलाय. ऐकतोय मी सुनबाई, मी ऐकतोय. काय सांगायचंय तुम्हाला? आम्हाला हेच सांगायचंय अप्पा, की माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते. हो असते. हे सारं सांगताना माझ्या मनाला किती यातना होत आहे याची तुम्हाला कल्पना नसेल अप्पा. आहे, कल्पना आहे. 12 वर्षांपूर्वी आपण या फ्लॅट मध्ये राहिला. या 12 वर्षांमधील प्रत्येक दिवस साक्ष दे की आम्ही तुम्हाला सांभाळण्याचा मनापासून प्रयत्न केला. आता कधी आमचं चुकला असेलही, नाही असं नाही, पण तुम्हाला सांभाळणं, तुमची मर्जी राखणं, आपण मोठे झालो आहोत या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच घरात लहानपणाच्या भावनेनं वावरणं, ही तपश्चर्या आम्ही गेली 12 वर्ष करत आलेलो आहोत. आणि अखेरीस हा अनुभव आलेला आहे की गोल छिद्रामध्ये चौकोनी खुंटी ठोकता येत नाही, बसतच नाही ती. सरकार, मला पाणी द्या प्यायला. मी देतो ना. नको, सरकार देतील. हे आणखी आहे. 4 चौघात असं दाखवायचं की मुलं यांचं काही करतच नाही. तसं नाही सुनबाई, 4 चौघ संपले. आता हिशेब फक्त दोघांचाच उरलाय. पेले रिकामे होण्यापूर्वी परस्परांना पिळून टाकण्याची ही खटपट आहे. नाही, तुम्हाला नाही कळायचं. ठीक आहे, नंतर मान्य आहे, गोल छिद्रात चौकोनी खुंटी बसत नाही, पण यावर उपाय एकच. म्हणजे मला तसं म्हणायचं नाही आप्पा. माझ्यावरची जबाबदारी मी काही टाळली नाही आणि टाळणार सुद्धा नाहीये. क्लोरोफॉर्म बस झाला, आता ऑपरेशन करून टाका. काय म्हणायचंय तुम्हाला? मला काही म्हणायचं नाहीये. म्हणजे जे काही घडलंय ते मला अजून नीटसं कळालेलं नाहीये ना. नंदाजीराव M.Com, तेजपाल कंपनीचे मॅनेजर. तुमच्या हातातलं खेळणं कुठे? खुळखोळा कुठे? तुमच्या तोंडातलं बोंडलं कुठे? पाळणा सोडून तुम्ही असे रांगत रांगत बाहेर कशाला येता? अप्पा, माझ्या पत्नीने तुमचा काही अपमान वगैरे केला असेल तर तू काहीही करू शकत नाहीस. तुमच्यासारखे नवरे म्हणजे बायकांनी कमरेला खोचलेले हातरुमाल आहेत नुसते.
लव्हेंडर शिंपडले नुसते हातरुमाल. तुम्ही काय करणार? त्यांच्या कपाळावरचा घाम टिपा फक्त. हातरुमाल हातरुमाल. नंदा, आई आई अगं तूही त्यांनाच साथ देतेस. अगं, माझ्या बायकोनं कदाचित करून ते केलं असेल. काय अगं, म्हणजे एखाद्या वेळी बोलू नाही तर बोलली असेल तू. पण पण तुम्ही समजून घ्यायला हवं ना की माणसाची सहनशक्ती कुठेतरी संपून जाते. दोष तुमचा नसेल, हे तुमच्या वयाचाही असेल, पण घरात वावरताना तुम्ही आपल्या मर्यादा सांभाळत नाही. आज आज स्पष्टपणाने सांगायची वेळ आली आहे. आमच्या मर्यादा? हो, तुमच्या मर्यादा. तुमचा अधिकार कितीही मोठा असला ना तरी आम्ही राहतो ते घर आहे, सभ्य सुसंस्कृत वस्तीतलं घर आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. काय घडलं आमच्या हातून? तुमच्या सभ्यतेला आणि संस्कृतीला लांछन लागेल असं काय घडलं आमच्या हातून? पा मी सांगते ना काय घडलं ते. शिवू, अगं तू जरा वेळ गप्प राहा पाहू. गप्पा का म्हणून गप्पा राहीन मी? कमरेला खोचलेले हात रुमाल म्हणून तुमची नालस्ती करतात ते. तुम्हाला सहन होत आहे? असंच दिवसभर चाललेलं असतं. साधं सरळ बोलणं कधी कानावर यायचंच नाही. अहो, रात्र कोणाच्या तरी मानेवर सारखी करवत चाललेली. हे आम्ही किती दिवस आणि का म्हणून सहन करायचं? केवळ हा 20,000 रुपयांचा फ्लॅट तुम्ही आम्हाला घेऊन दिला म्हणून? त्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीत सुखानं राहिली. शरू, हा भाऊ माझ्याच्यानं साहत नाही आहे. तुमच्या मनाला त्रास होईल म्हणून सारं मुकाट्यानं गिळते मी गेली 10 वर्ष. सुखाची केवढी स्वप्नाची तारीख या घरात मी पाऊल टाकलं होतं, पण प्रत्येक दिवस निवडुंगावरून ओढल्यासारखं चाललंय. मनाला मोकळेपणा नाही, घरात शांतता नाही आणि संसाराला आकार नाही. काहीही मनासारखं करायचं म्हटलं की यांचा तिरपांगडामध्ये उभं राहतच. यांच्या वागण्या बोलण्याने पाहुण्या रावळ्यांची रया राहत नाही. थोरा मोठ्यांची माणसं घरात आली तर कुठून आपण इथं आलो असं होऊन जातं त्यांना. सभ्य माणसांना देखील धास्ती वाटायला लागली आता आपल्या घराची. कशा करता घर केलं ते? यांच्या आरबट म्हातारपणाच्या भट्टीत आमच्या आयुष्याचा एक एक दिवस जाळण्यासाठी? 100दा मी सांगितलं असेल की या खोलीच्या बाहेर पडू नका म्हणून, पण काहीतरी निमित्त काढून घरभर फिरतात, सगळ्या घराचा उकिरडा करून ठेवतात. ही काय नाटकी टोळभैरवांची धर्मशाळा आहे? यांच्यामुळे नोकर देखील टिकत नाहीत. कुणी उपसायचा आता हा पसारा? हो, करतात सासूबाई काम, पण वेंधळेपणानं एका कामाची 10 कामं उभी करून ठेवतात त्या. सकाळ संध्याकाळ गुलामासारखं राबायचं, सगळ्यांच्या तैनातीत राहून आदळापट शिवीगाळ माथ्यावर घ्यायची, स्वतःची दुखणी खुपणी अंगातल्या अंगात जिरवायची. काय तुमच्या पगाराचा आणि ऐश्वर्याचा उपयोग? सगळं आयुष्य काट्याकुट्यातून फरफटत चाललंय. तुम्हाला याचं काहीच वाटत नाही? तुम्ही बाहेर असता. अहो, 7 जन्माचा दावा साधल्याप्रमाणे माझ्या पोटच्या पोरीला देखील माझ्यापासून दूर ओढतायत ते. तिलाही स्वतःच्या वेंधळेपणाची आणि बाबरेटपणाची दीक्षा देऊन तिच्याही आयुष्याचा सत्यानाश करायला सांगले. शरू, शरू, अगं असा संताप करून घ्यायचा नाही. तुझी तब्येत बरी नाही. मेले ना तर सुटेल मी आता पाहतो. आई, अप्पा, तुम्ही या घरात सुखानं राहावा अशी माझी इच्छा आहे. शारदा रागाच्या भरात काही बोलली असेल तर मी माफी मागतो त्याबद्दल. पण एक निक्षून सांगतो, शारदा या घराची मालकीण आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण यापुढं तिचे तुमच्या संबंधीची एकही तक्रार माझ्या कानावर येता कामा नाही. मला कळतंय आपली जगं वेगळी आहे. आम्ही तरुण आहोत, तुमचं म्हातारपण आला. मुलगा म्हणून माझं कर्तव्य मी जाणतो, पण आपले चिखलाचे पाय आमच्या गालीच्या वर आणून आमचे संसार मलिन आणि अमंगल करण्याचा अधिकार तुम्हाला
संसाराचा आणि शारदेचा बळी तुमच्या पायांवर देणार नाही, देणार नाही. आसाराम, आसाराम, साहेब शोफरला गाडी तयार ठेवायला सांग. आम्हाला तेजपाल साहेबांकडे जायचंय. चलो, 5 मिनिटात निघायला हवं आपल्याला. मी फोन करतो, तू तयार. आलेच मी. आसाराम, आसाराम, जी बाईसाहेब. यांच्या समोरच तुला बजावून सांगते. आम्ही बाहेर गेल्यावर सुहासला या खोलीत येऊ द्यायचं नाही. हट्ट धरला तर कडी घालायची दाराला, यात मुळीच चुकायचं नाही. तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी. पण तरुण आहेत कावळे, तरुण आहेत गिधाड, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं आणि डुकर देखील. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकांशी आणि कीटकांशी समात वाढून मरून जातात कीटकांसारखे. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातल्या नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कोणी आहे का? दश दिशातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक नवीन विश्व, ज्यात मरकटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि त्या अनेकेत ईश्वराला सापडलं घर. त्या बापाला विसरा, पण त्या बापाला विसराल तर पहाडामध्ये दडून बसलेली गिधाड फडशा पाडतील निमिषाधात. तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचा, साऱ्या माणसाच्या जातीचा, माणसाच्या जातीचा. ऐकलं का? अहो, ऐकलं का? चलायचं म्हटलं. चलायचं? हो, कुठे? या घराच्या बाहेर. हे घर सोडून? हो. कुठे नेणारा सरकार तुम्ही मला? अहो, मी असा लुळा पांगळा झालेला. माझ्यावर भरोसा नाहीये का? तुमच्यावरच्या भरोशाशिवाय काय शिल्लक आहे आता माझ्याजवळ? पण कुठे नेणार आहात तुम्ही मला? आपण नलूकडे जाऊ, राहीनगरला, पहाटेच्या गाडीनं. आणि आजची रात्र? स्टेशनवर काढू, कुठेही रस्त्यावर झाडाखाली काढू, पण इथं नाही. तुमचा अपमान झालेला तुम्ही सहन कराल, मी नाही करायची. पण सरकार, हं, हो, खिशात दमडी नाही माझ्या. आपण असे कफल्लत. परवा नंदानं तुम्हाला पैसे द्यायचं नाकारलं, तेव्हाच मी माझा चंद्रहार मोडून आणला एका ओळखीच्या माणसाकडून.
कुठला चंद्रहार? सत्काराच्या दिवशी तुम्ही मला दिलेला, ज्या दिवशी मुलांना तुम्ही सगळं दिलं आणि मला चंद्रहार दिलात. नलू, माझं लाडकं कोकरू. पण ती तशी नाही. मला खात्री आहे मागच्या पत्रात तिने मोठ्या आजीजीने लिहिलं होतं, तुमच्या दोघांचे पाय माझ्या बंगल्याला कधी लागतील याची वाट बघतेय मी. आपली पोरं चांगली आहेत सरकार. आपलं म्हातारपण वाईट आहे. काय करायचं मग? ठीक आहे, मागे जाऊन तरुण होता येत नाही आणि पुढे जाऊन परता येत नाही. हं, ही टोपी घ्या. कोटही घाला. हा आणि ही शाल राहू द्या. हा, काठी द्या सरकार, काठी. आणि ही काठी घ्या. आणि चला आता लवकर, कुणी यायच्यात आपल्याला निघायला हवं. चला लवकर. सरकार, हा, मला एकदा कमीला पाहावं असं वाटतं सरकार. आपल्याला मनाई आहे तिला भेटायची. आसारामनं कोंडून घातले तिला. चला लवकर. माझे 1000 आशीर्वाद आहेत पोरी तुझ्या पाठीशी. नंदा, शारदा, तुम्हाला देखील सारी जण सुखात राहा, सुखात राहा. कृपया ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 134113 फरक्का एक्सप्रेस मालदा टाउन से चलकर सुल्तानपुर, लखनऊ, कानपुर सेंट्रल, दिल्ली जंक्शन के रास्ते भटिंडा को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 9 पर आ रही है. सरकार, मला वाटतं आपण उगाच इथे अडकून पडलो. कोणी येणार नाही आणि कोणी जाणार नाही. आपण उगाच तिष्ठत बसलो. असं कसं म्हणता? आपण दादरच्या श्रेष्ठावरनं तार केली होती नलूला. मी म्हटलं आपण तार केली होती नलूला. तार केली होती सरकार. तार माणसाच्या घरापर्यंत जाऊ शकते, मनापर्यंत जाऊ शकत नाही. घराची दारं उघडी आहे सरकार, मनाची दारं बंद आहेत. अहो, अशा 100 तारा केल्या तरी काही उपयोग व्हायचा नाही. असं नाही व्हायचं. काहीतरी घोटाळा झाला असला पाहिजे. अहो, कार्टीला वेळ झाला नसेल, पण घरात खंडीभर नोकर माणसं आहेत. कोणीतरी आल्याशिवाय राहणार नाही. मी असं करते, बाहेर जाऊन बघून येते कुणी आलंय का. तुम्ही इथं सामानाजवळ बसून राहा. उन्हात पलाटावर जाऊ नका, हेलपाटे घालू नका. आत्ता येते मी. सरकार, आता काय? अहो, तुमचं नेहमीच फरमान बाजूला ठेवून एक सिगारेट ओढतो, चालेल? एकच हा फक्त? हा, एकच. अहो, एका वेळी एकच.
आजोबा 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 थांब 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 अगं आलो अगं अगं तुझ्या गाडीच्या चाकाखाली हा म्हातारा गडबडला असता म्हणजे मग अगं आलीच जायचं तर थांब एवढं काय रुसायला नको थांब तुला आवडतात म्हणून चॉकलेटच्या गोळ्या आणल्यात मी अगं अख्खं पाकिट आणले पोरी थांब थांब गेली गेली चालती गेली येस ते तुझ्या बाईसाहेबांचे वडील आहेत बरं का आप्पासाहेब. अप्पासाहेब 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 नमस्कार करतो अप्पासाहेब. माझं नाव विठोबा शतायुषी हो. नावाला जागलाच बाबा आम्हाला इथं ताटकळत ठेवून. सरकार हा भक्त वत्सल पंढरीनाथ कुठे पावला अखेरी? हॉटेलापाशी चहा पितो होता. त्याचं काय साहेब, आज बाईंना साहेबांबरोबर कचेरीत जायला हवं होतं. कोणी परदेशी पाहुणे धरणाचं बांधकाम पाहायला आले म्हणून बाईंनी मला जीप घेऊन स्टेशनवर जायला सांगितलं. पण ऐन वेळी जीप ना दुरुस्त झाल्या. मग मी एक टांगा ठरवला. अहो त्यानं निघायलाच 15 मिनिट उशीर केला. मैलभर पुढे आलो तर त्या टांग्याचा एक चाक निष्ठायला लागला. आता त्याची दुरुस्ती करून पुढे आलो, घोड्यानं सत्याग्रह पुकारला. यातच अर्धा तास गेला. मन बेचैन झालं. मुंग्यांनी मेरू पर्वत तर गेला नाही ना अशी दारुण शंका मनात डोकावून गेली. पण म्हटलं नाही, असा कोणताही सिंहगड नाही ज्यावर घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडा नाही. हा द्रोणागिरी एका बैलगाडीच्या रूपानं समोर आला. असा गाडी बसलो आणि इथपर्यंत आलो. त्या गाडीवाल्याला चहा पाजित होतो साहेब. ओ शाबाश. अरे महासागरातल्या अस्मानी सुलतानीशी झगडणारा तो कोलंबस देखील तुझ्या पुढे शर्मिंदा होईल. पण शूर पुरुषा मला सांग तू कुठल्या नाटक कंपनीमध्ये होतास? नमस्कार करतो आप्पासाहेब. नटालाच नटाची ओळख पडते. मी प्रथम महाराष्ट्रात होतो साहेब. कुठल्या खात्यात होतो? स्वयंपाक खात्यातच, पण अधून मधून नाटकात कामही करीत होतो. पुढं बलवंतात होतो. आणि शेवटी जेव्हा कंपन्या मोडल्या ना तेव्हा तर श्री कपालेश्वर कंपनीमध्ये हिरो म्हणून काम करीत होतो साहेब. आता ते राहीनगरचे साहेब लोक आहेत ना, हॅमलेट नाटक करतायत स्पर्धेसाठी. त्यात मी भूताचं म्हणजे हॅमलेटच्या मेलेल्या बापाचं काम करतोय साहेब. वा 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 वा. अरे कास्टिंग तर अतिशय उत्तम झाली. पण मला सांग त्रस्त संबंधा, आता आपण घरी कसे जाणार? अरे इथली सारी वाहतूक व्यवस्था कोलमडलेली दिसते. अरे नाही नाही, अजून एक वाहन या असमंतामध्ये शिल्लक आहे. साहेब हा आपल्या घरच्याच गाडीचा आवाज दिसतोय. बर मला वाटतं साहेब किंवा बाईसाहेब कोणीतरी आलेलं दिसतंय. तुम्ही इथंच थांबा, मी आत्ता बघून येतो. कोणीतरी आलेलं दिसतंय बरं का. आई ठीक आहे ठीक आहे. अगं चिमणीच्या पिल्ल्यानं अगोदर घरच्यामध्ये शिरून चिवतायचीच भेट घ्यायला हवी. नंतर फांदीवर बसलेला चिव बाबा. नमस्कार करते अप्पा. झाले एवढी वाढलीस कशानं? नमस्कार करतो आप्पासाहेब. काय जावई, काय झालंय आमच्या बकरीला? आप्पासाहेब तुमची बकरी हल्ली डायटिंगवर आहे. अहो पाला खाऊनच राहते असं म्हणायला हरकत नाही. अप्पा आता इथे या गोष्टी कशाला? अरे विठोबा ते सामान घेऊन जा. गाडी पलीकडे पेट्रोल घ्यायला गेली आहे. आल्यावर शंकरला म्हणा हॉर्न दे. जी बस. अगं 1.5 तास झाला आम्हाला इथं ताटकळत ठेवलंस.
आणि आता एवढी घाई? माफ करा आप्पासाहेब आई तुमची तार सकाळी 10 वाजता मिळाली. पाठोपाठ नंदूची तार सुखरूप पोहोचल्याचं कळव म्हणून. पण आमची एक एंगेजमेंट आधीच ठरलेली होती. यांच्याकडे रशियन तज्ञ आलेले आहेत. त्यांना चहा होता तरी आम्ही लवकर पळालो बरं तिथून. अरे जा ना तू विठोबा. निघालो पैसे निघालो. घरी आले तर हा गाडीचा आणि टांग्याचा गोंधळ कळाला. बरा विठोबा एवढा अजागर की साधा रेस्ट हाऊसला फोन करून कळवायचं सुद्धा समजलं नाही याला. अगं नट आहे तो. कलाकाराचं डोकं रानडुकरासारखं एका वेळी एकाच दिशेला जाऊ शकतं. म्हणजे सगळं नाटकाचं पुराण सांगितलं वाटतं त्याने तुम्हाला. तुमच्या हॅमलेट नाटकापर्यंत सारं काही. नले तू काम करतेस? मी नाही करीत हो. यांचे साहेब आहेत ना ते करतायत. फार नाद आहे त्यांना नाटकाचा. आणि त्यांच्या मिसेसलाही खूप खटपट करतायत बसवतायत. हो पण आप्पा पहिल्या प्रयोगाला तुम्हाला यायला हवं. हा यायला हवं? कुठून? मुंबईहून. अगं मुंबईहून कुठून? ईशा तुमच्यासोबत मी नंदूला सुद्धा बोलवून घेणार आहे तिकडे. मी आता नंदूकडे जाणार नाही. पण तारेत तर म्हटलं तो 5-7 दिवसात पाठवून दे म्हणून. तरीही नाही. मग इथेच राहणार आहोत आम्ही आता कायमचे तुमच्याकडे. कायमचे? हा चिंता करू नकोस. म्हणजे जिवंत आहोत तोपर्यंत. आप्पा मी चिंता करीन? कोणास ठाऊक तुझ्या चेहऱ्यावर मला दिसली ती. नाही हो नंदू काय म्हणेल त्याची थोडी भीती वाटली मला. तो काहीही म्हणणार नाही. जावई आप्पासाहेब. तुमचं घर मोठं आहे ना? हो हो भरपूर मोठं आहे. आणि पोरं? आप्पासाहेब पोरं नाही का लोणावळ्याला असतात कॉन्व्हेंट मध्ये. मग ते घर नाही हो. घर नाही ते. त्या नुसत्या भिंती आहे भिंती. आप्पा आमचा हा विठोबा 10 पोरांच्या ठिकाणी आहे. बोलण्याच्या धारली धार अरे राहिली. हो विसरलो. काय बघ अलगद सांभाळून आणलाय. अगं अगं हे स्टेशन. आप्पा तुमच्या लक्षात नसेल आज तुमचा वाढदिवस आहे. अगं बाई मी पण विसरले ते. आणि बरं काय मी तुझ्यासाठी घरी गजरे करून ठेवलेले आहे. वेडे मी काय आता गजरे घालू? सरकार आज गजरे, उद्या 5 वारी साडी आणि परवा बिनबाह्याचं पोलक. सरकार तुमची काही धडगत नाही बरं ह्या कार्टीच्या घरामध्ये. आप्पा आपल्या घरामध्ये म्हणा. मग अशी तुमचा गैरसमज झाला होता ना आप्पा. पण खरं सांगू तुम्ही दोघे माझ्याकडे राहणार कायमचे राहणार याचं मला फार फार समाधान वाटते आप्पा. जे आमचं आहे ते सगळं काही तुमचं आहे आप्पा. गाडी हो आपल्याच गाडीचा वाटतोय. आपलीच गाडी आहे ना? हो. बरं का आप्पा आपली कोरी फियाट आहे. मी चालवायला शिकले. आता जाताना मीच चालवणार आहे गाडी. म्हणजे तुम्हाला कळेल तुमची बकरी किती धीट झाली ते. शाबास शाबास बेटा. चला चला हो चला चला. आप्पा तुम्हाला हात देऊ? चला. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. नलू अगं आता इथेच थांबणार आहेस का? चल. हो ना.